नमस्कार. स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. श्रावण म्हटलं की आले सण, उत्सव आणि व्रतवैकल्ये. या श्रावण महिन्यामध्ये केले जातात ते उपवास. या उपवासाला वेगवेगळे पदार्थ आपण घरी बनवतो. आज मी अत्यंत सोपा आणि पटकन होणारा आणि प्रत्येकाच्या घरी बनवला जाणारा एक पदार्थ बनवणार आहे. त्याचं नाव आहे शेंगदाण्याचे लाडू. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हे लाडू खाल्ले जातात, आवडीने खाल्ले जातात. चला तर बनवूया शेंगदाण्याचे लाडू. अत्यंत पौष्टिक असा हा पदार्थ आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, हे मी मोठी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि 1 वाटी गूळ. गुळाचं प्रमाण तुम्हाला ज्या प्रमाणात गोड लाडू हवे आहेत त्या प्रमाणात तुम्ही गूळ घ्यायचा आहे. आता आपण हे शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे आपण काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे शेंगदाणे घातलेले आहेत. त्यामध्ये घालणार आहोत साधारणतः 1 वाटी गूळ आणि हे मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण हे शेंगदाणा आणि गूळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. आता आपण याचे लाडू वळून घेऊया. मी शेंगदाण्याचे साल काढलेले नाहीयेत. साल हे अत्यंत पौष्टिक असतात शेंगदाण्याचे, त्यामुळे जर तुम्हाला काढायचे असल्यास तुम्ही त्याचे साल काढून मग लाडू बनवू शकता. अशा प्रकारे आपण सर्व लाडू बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत.